सर्वांना माझा नमस्कार. झेडपी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलला मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्रिकोणी संख्या म्हणजे काय. आपल्याला TET परीक्षेमध्ये खालीलपैकी त्रिकोणी संख्या ओळखा अशा प्रकारचे प्रश्न येतात, तर आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. तर आपण या ठिकाणी अतिशय सोप्या अशा ट्रिकच्या माध्यमातून आपण या त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी शिकणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, सर्वप्रथम आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते या ठिकाणी पाहणार आहोत की कोणत्याही दोन लगतच्या क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या होय. म्हणजे कोणत्याही दोन जर आपण नैसर्गिक संख्या घेतल्या व त्यांचा गुणाकार केला आणि त्यांना जर आपण 2ने भाग दिला तर येणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असते. आणि भौमितिक संकल्पनेच्या माध्यमातून जर पाहिलं तर आपण जर डॉटच्या माध्यमातून जर शिकलं तर अशा प्रकारे ज्या संख्येला ठिपक्यांच्या म्हणजेच डॉटच्या सहाय्याने अशा प्रकारे मांडता येते की ज्यातून एक परिपूर्ण असा समभुज त्रिकोणाचा आकार तयार होतो, त्या संख्येला त्रिकोणी संख्या असं म्हणायचं आहे. आणि प्रत्येक त्रिकोणी संख्येला तिच्या पायाशी जोडलेला एक असा विशिष्ट पाया असतो म्हणजे बेस असतो. म्हणजे कोणत्याही त्रिकोणी संख्येमध्ये त्याचा पाया आणि त्रिकोणी संख्या ह्या ओळखण्यासाठी आपल्याला सांगितल्या जातात. पुढं पाहूया आपण ठिपक्याच्या सहाय्यानं कशा प्रकारे आपल्याला समजून घेता येईल. पहा, या ठिकाणी एक ठिपका असलेलं या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या 1 ही आहे, तर इथं एक ठिपका काढला. आता पाया 2 असलेली आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या जर काढली तर या ठिकाणी अशा प्रकारे ही आकृती बनते. म्हणजे यामधून आपल्याला समभुज त्रिकोणाचा आकार प्राप्त होतो. पुढचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाया 3 असलेली या ठिकाणी आपल्याला आता 6 ठिपके काढावे लागतील. अशा प्रकारची ही आकृती या ठिकाणी आपली तयार होते. म्हणजे या ठिकाणी 6 ठिपक्याच्या माध्यमातून समभुज त्रिकोणाचा आकार तयार होते. पुढचे जर पाहिलं आपण पाया 4 असलेली तर या ठिकाणी आता आपल्याला 4 पाया असलेली काढत असताना आपल्याला अशा प्रकारे पाहू शकतो की आपण यामध्ये आपल्याला ये जर ठिपके जोडले तर आपल्याला समभुज त्रिकोणाचा आकार प्राप्त होतो. तर या ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्याला काय पाहता येते की त्रिकोणी संख्या या ठिकाणी आता हे 10 ठिपके आहेत म्हणून या ठिकाणी 10 ही सुद्धा काय आहे त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे असं ठिपक्याच्या माध्यमातून आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेऊ शकतो. पुढचा भाग आपण पाहूया. आता आपल्याला त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र काय आहे ते पाहूया. म्हणजे सूत्राच्या माध्यमातून त्रिकोणी संख्या कशी काढायची. या ठिकाणी पहा, n त्रिकोणी संख्या बरोबर n कंसात n अधिक 1/2. येथे n काय आहे नॅचरल म्हणजेच नैसर्गिक संख्या आहे. पहा, n हा काय आहे इथं दिलेल्या संख्येचा पाया आहे. म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजेच ती n ही संख्या आहे, म्हणजेच ती नैसर्गिक संख्या आहे. आणि n अधिक 1 म्हणजे काय आहे की त्या पायाच्या पुढची लगतची संख्या आहे, म्हणजेच क्रमवार येणारी नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे n अधिक 1 म्हणजे n ही जर एक नैसर्गिक संख्या असेल तर त्यामध्ये जर 1 मिळवला तर पुढची आपल्याला नैसर्गिक संख्या मिळते. आणि या ठिकाणी तिसरा जो भाग आहे तो म्हणजे त्याला आपण निमपट करतो. म्हणजे एक नैसर्गिक संख्या व त्यामध्ये दुसरी क्रमवार नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार केल्यानंतर आपण त्याला 2ने काय करतो भाग देतो आणि आपल्याला अचूक अशी त्रिकोणी संख्या मिळते. म्हणून हा सूत्र या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्रिकोणी संख्या बरोबर n कंसात n अधिक 1/2 हे सूत्राच्या सहाय्याने आपण काढू शकतो. आता या ठिकाणी पहा, आपल्याला पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची हे आपण या ठिकाणी सराव पाहूया. पहा, सोप्या पायऱ्या आहेत. 3 पायऱ्याच्या माध्यमातून आपण शिकूया. पहिली पायरी आहे दिलेला पाया लिहिणे. आता आपल्याला पाया जो दिला आहे तो पाया लिहायचा. समजा इथं पहा, पाया 15 दिला आहे म्हणून ते 15 लिहिला. दुसरी पायरी आहे पाया आणि त्याच्या पुढच्या लगतच्या संख्येचा गुणाकार करणे. आता पाया जर आपल्याला 15 दिला आहे तर त्याच्या लगतची पुढची संख्या ही 16 येणार आहे. तर यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. आणि त्यानंतर तिसरी पायरी आहे आलेल्या गुणाकाराला 2ने भाग देणे. म्हणजे 2नं काय करायचं आहे भाग द्यायचा आहे. आता पहा, या ठिकाणी 15 × 16 या ठिकाणी 240 होतात आणि 240 भागिले 2 या ठिकाणी 120. तर ह्या 120 काय झालं 15 पाया असणारी 120 ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या 120. म्हणजे सोप्या पद्धतीनं पहिल्यांदा काय करायचे पाया लिहायचा आहे, त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा. आलेल्या गुणाकाराला 2नं काय करायचं आहे भागाकार करायचा आहे आणि तीच संख्या आपली त्रिकोणी संख्या असणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढं. आता आपल्याला कधी कधी त्रिकोणी संख्या देतात व त्याचा पाया काय हे आपल्याला विचारला जातो. तर आपल्याला त्रिकोणी संख्येवरून पाया काढता आला पाहिजे. तो पण या ठिकाणी पाहूया सोप्या पद्धतीनं. पहा, या ठिकाणी आपल्याला 36 ही
36 काय दिलेलं आहे, त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याचा आपल्याला पाया शोधायचा आहे. तर पहा या ठिकाणी पहिली पायरी आहे की जी त्रिकोणी संख्या दिली आहे त्याला आपल्याला पहिल्यांदा दुप्पट करायचे, म्हणजे त्याला गुणाकार करायचा आहे 2 पहा 36 गुणिले 2 72 झालं. दुसरी पायरी आहे की आता 72 या ठिकाणी आपलं उत्तर आल्यानंतर त्याच्या जवळची पूर्ण वर्गसंख्या लहान, म्हणजे 72पेक्षा लहान असणारी सर्वात जवळची अशी पूर्ण वर्गसंख्या शोधायची. आता 72च्या लहान आपल्याला पूर्ण वर्गसंख्या कोणती मिळेल, तर या ठिकाणी पाहू शकतो 64 ही मिळेल. आता ही 64 ही संख्या कोणाचा वर्ग आहे, म्हणजे त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. ही तिसरी पायरी आहे. तर पहा या ठिकाणी 64चं वर्गमूळ आहे 8, म्हणजेच या ठिकाणी काय आहे, 36 या त्रिकोणी संख्येचा काय आहे, पाया 8 आहे. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया कोण आहे, 8 आहे. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीनं की आपल्याला त्रिकोणी संख्या दिल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा त्याची दुप्पट करायची. दुप्पट केल्यानंतर जे उत्तर आले त्याच्यापेक्षा लहान असणारी वर्गसंख्या, पूर्ण वर्गसंख्या शोधायची आणि त्या संख्येचं वर्गमूळ काढलं की जे वर्गमूळ येईल तेच त्या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे. पहा त्याची सोप्या पद्धतीनं आपल्याला पाया काढता येणार आहे. आता या ठिकाणी आपण सराव करूया. 10 त्रिकोणी संख्या व त्याचा पाया यांचं या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. या ठिकाणी पाया दिलेला आहे, त्याच्या पुढची संख्या दिलेली आहे आणि त्यानंतर त्या दोघांचा गुणाकार आणि त्याला 2 भागाकार करून मिळणारी त्रिकोणी संख्या या ठिकाणी दिली आहे. पहा 1 हा पाया असलेली त्याच्या पुढची संख्या आहे 2, 1 आणि 2चा गुणाकार 2 आणि 2 भागिले 2 बरोबर काय येईल, 1, म्हणजे 1ची त्रिकोणी संख्या 1च येणार आहे. आता या ठिकाणी पाया 2 असलेल्या पाया 2 आहे, पुढची संख्या त्याची 3 आहे, 2 गुणिले 3 या ठिकाणी 6 होते, 6 भागिले 2 त्याचं उत्तर 3, म्हणजे 3 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर पाहू शकतो 3 पाया, त्याच्या पुढची क्रमवार संख्या 4, 3 गुणिले 4 12 होते, 12 भागिले 2 हे 6. या ठिकाणी 4, 4च्या पुढची संख्या 5, 4 पंचे 20 भागिले 2 या ठिकाणी 10. पुढचं उदाहरण पहा, 5 पाया असलेली 5च्या पुढची संख्या 6, 5 × 30, 30 भागिले 2 म्हणजेच 15 ही संख्या त्रिकोणी आहे. 6 ह्या पाया आहे, 6च्या पुढची संख्या 7, 6 7 42, 42 भागिले 2 म्हणजे 21 ही काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कोणताही पाया दिला की त्याच्या पुढची एक क्रमागत संख्या घेऊन त्याला गुणाकार करायचा आणि त्याला 2 भाग द्यायचा, येणारी संख्या ही त्रिकोणी मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अतिशय महत्त्वाचे ट्रिक्स या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि शेवटी एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की कोणत्याही 2 लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज ही पूर्ण वर्गसंख्या येते. पहा अतिशय महत्त्वाचा नियम की कोणत्याही 2 जर तुम्ही त्रिकोणी संख्या घेतल्या लगतच्या, पहा 1 आणि 3 ही लगतची त्रिकोणी संख्या आहे, त्याचा या ठिकाणी बेरीज केली 4 आलं तर 4 हा कोणाचा तरी वर्ग आहे, म्हणजे 2चा वर्ग आहे. आता 3 आणि 6 ह्या लगतच्या त्रिकोणी संख्या आहे, त्यांची बेरीज 9 आहे, तर 9 हा 3चा वर्ग आहे. म्हणजे कोणत्याही 2 लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज नेहमी एक पूर्ण वर्गसंख्या असणार आहे. आता 10 आणि 15 या 2 लगतच्या त्रिकोणी संख्या आहे, त्यांची बेरीज 25 येते. 25 हा 5चा वर्ग आहे, म्हणजे पूर्ण वर्गसंख्या आहे. म्हणून या ठिकाणी हा नियमसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्रिकोणी संख्या काढण्यासाठी शिकलो आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.